आणि यानंतर आता क्रिकेट प्रेमींसाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये आज भारताचा पाकिस्तान विरुद्ध महामुकाबला होणार आहे। दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आज भिडणार आहेत। तर आज दुपारी 2:30 या सामन्याला सुरुवात होणार आहे। आयसीसी स्पर्धांमध्ये आतापर्यंत भारत पाकिस्तान 25 वेळा आमने सामने आलेत, तर भारत 21 तर पाकिस्ताननं 4 वेळा सामने जिंकलेत। कोल्हापुरातील क्रिकेट प्रेमींना नेमकं काय वाटतंय आजच्या सामन्यासाठी कशा पद्धतीनं त्यांनी तयारी केलेली आहे, त्याचबरोबर आज सामना कसा होईल असं त्यांना वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत हे सगळे कोल्हापुरातील क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेट खेळाडू देखील आहेत। काय सांगाल, आज हाय व्होल्टेज सामना होणार आहे, कसा सामना होईल असं वाटतंय? आज भारत पाकिस्तान हा सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच आहे। आज हा सामना म्हणजे एक महायुद्ध असलं, क्रिकेटचं महायुद्धच आहे हे भारतीयांसाठी। एक स्लोगन बोलली जाते की हा चांगला जिंकला की आपण एक ट्रॉफी जिंकल्यासारखी आहे। पण याच्यावरच एक रोहित शर्मानं सांगितले की हा सामना आम्हाला हा ट्रॉफी नसून हा एक सामनाच निव्वळ आहे। त्यामुळं आम्ही भारतीय संघाचं मनोबल बघितलं तर हा सामना सहज जिंकेल व चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन खरोखर चॅम्पियन आहे असे भारतीय संघ दाखवेल अशी आम्हाला आशा आहे। व त्या पद्धतीनं सुद्धा आम्ही रोहित शर्मा व स्मृती मानधनासारखे खेळाडू घडवण्याचा कोल्हापुरात बरेच प्रयत्न करत आहोत। त्याच्या दृष्टीने आपल्याकडे कोल्हापुरात एक सुंदर आंतरराष्ट्रीय ग्राउंड्स झालेले आहेत, तिथे जवळ 220 मॅचेस वर्षभरात होतात। त्यासाठी हे सर किंवा काका पाटीलसारखी लोक बरेच कष्ट घेत आहेत, त्यासाठी शुभेच्छा। भारत पाकिस्तान म्हणजे एक आमच्यासाठी एक भावना असते, एक इमोशनल मॅच असतो। त्यात आपण बघतो की इंडिया कसं विन करेल चांगल्या ह्याच्यानं। परत आपण ते खेळ खेळताना आम्ही बी इथं खेळतोय, त्याप्रमाणे आम्हाला त्याचं उत्सुकता असते की आता शॉट जाईल। त्याप्रमाणे आपला गिल आहे, शुभमन गिल असे नवीन नवीन प्लेयर आलेले आहेत, त्यांना बघायला खूप आवडतं। परत ते सगळ्यांसोबत बघण्यात, फॅमिलीसोबत बघण्यात एन्जॉयमेंट होते। सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।